अमरावतीच्या स्त्री रुग्णालयात मध्यरात्रीच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली। रात्री 3:30 वाजताच्या सुमारास नवजात बालकांच्या NICU कक्षात भीषण स्फोट झाला। या दुर्घटनेत 3 नवजात बालकांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। स्फोटाच्या वेळी NICU मध्ये एकूण 9 नवजात बालकांना उपचारासाठी ठेवण्यात आलं होतं। घटनेनंतर रुग्णालय प्रशासन आणि कर्मचाऱ्यांनी तातडीनं बचाव कार्य सुरू करत बालकांना सुखरूप बाहेर काढलं। दरम्यान मृत्यू झालेल्या 3 नवजात बालकांचं शव अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयातील शवविच्छेदन गृहात आणण्यात आलंय। त्यांच्या शवविच्छेदनाची प्रक्रिया सुरू झाली आहे। शवविच्छेदन गृहाबाहेर मृत बालकांच्या नातेवाईकांची मोठी गर्दी झाली असून परिस्थिती पाहता पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। या भीषण दुर्घटनेमुळे संपूर्ण अमरावती शहरात हळहळ व्यक्त होते। स्फोट नेमका कशामुळे झाला याचा तपास सुरू आहे। रुग्णालयातून एक धक्कादायक घटना समोर आलेली होती, ज्यामुळे रात्रीच्या 3:30 वाजताच्या सुमारास या ठिकाणी लहान बालके ठेवण्यात आलेली होती त्या कक्षामध्ये अचानक भीषण स्फोट झाला आणि संपूर्ण आग लागल्याची घटना या ठिकाणी घडलेली होती, ज्यामध्ये 3 नवजात बालकांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। आणि आता उर्वरित या संपूर्ण जे आहेत त्या कक्षामध्ये एकूण 9 बालकं ठेवण्यात आलेली होती। 3 मृत्यू झालेल्या बालकांचा जे आहेत आता जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये आणून शवविच्छेदन करायला सुरुवात झालेली आहे। आपण सध्या त्याच ठिकाणी आहोत। रात्री 3:30 वाजताच्या दरम्यानची ही घटना असेल। दुर्दैवी घटना अमरावतीमध्ये आज घडलेली आहे, ज्या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र आज हादरलेला आहे। 3 नवजात बालकांचा या घटनेत दुर्दैवी मृत्यू झालेला आहे आणि उर्वरित 6 बालके जे आहेत ते अमरावतीच्या विविध रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे आणि त्यांच्यावर सुद्धा मोठ्या प्रमाणात उपचार सुरू आहेत। काही बालिकांची प्रकृती सध्या चिंताजनक असल्याची माहिती समोर आलेली आहे। तर मृत्यू झालेले जे लहान बालक आहेत त्यापैकी एक अमरावतीमधीलच गाडगेनगर परिसर असेल किंवा तुरखेड अंजनगाव सुरजी तालुक्यातील आणि बोराळा चिखलदरामधले रहिवासी असल्याची माहिती सुद्धा समोर येत आहे। तर संपूर्ण या ठिकाणी जर बघितलं तर सध्या शवविच्छेदन गृहाबाहेर जे आहे तर नातेवाईकांची मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते। मोठ्या प्रमाणात आक्रोश या ठिकाणी असल्याचं चित्र एकंदरीत पाहायला मिळते। कोणताही अनुचित प्रकार या ठिकाणी घडू नये याकरिता पोलीस प्रशासनाचा सुद्धा मोठा बंदोबस्त जे आहे ते जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या बाहेर तैनात करण्यात आलेला आहे। त्या संपूर्ण या ठिकाणची चौकशी जी आहे ते सुरू करण्यात आलेली आहे। काँग्रेसच्या यशोमती ठाकूर असेल, भाजप नेत्या नवनीत राणा किंवा इतर सुद्धा मोठमोठ्या राजकीय नेत्यांनी या ठिकाणी भेटीसुद्धा दिलेल्या आहेत आणि जेही या प्रकरणात दोषी असतील संपूर्ण चौकशी या प्रकरणाची केली जाणार आहे आणि जेही दोषी ठरतील त्यांच्यावर योग्य कारवाई करण्यात येईल असं जिल्हा शल्यचिकित्सक पवार यांनी सुद्धा सांगितलेलं आहे। तसेच नवनीत राणा यांनी सुद्धा माध्यमांशी बोलताना सांगितले आहे की जेही या प्रकरणात दोषी असतील त्यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी एकंदरीत मागणी जी आहे ते नवनीत राणांकडून करण्यात आलेली आहे। आज आरोग्यमंत्री सुद्धा अमरावतीमध्ये येतील अशी सुद्धा माहिती समोर येत आहे। नेमकं या प्रकरणात आता काय नवीन अपडेट येतं याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। तर प्रशासनाच्या वतीनं जे या ठिकाणी दिरंगाई झालेली आहे तर त्यांच्यावर कारवाई होईल का, कोणते नेमके अधिकाऱ्यांवर संपूर्ण कारवाई होईल या संपूर्ण प्रकरणावर आज संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या ठिकाणी लागलेलं आहे। या घटनेची संपूर्ण संबंधित अपडेट LS मराठीच्या माध्यमातून आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करीत आहोत। कॅमेरा पर्सन सोबत मी रोहित कळे, LS मराठी, अमरावती।